नमस्कार मंडळी, मी अरविंद आठले. आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आंबे चोकून खायला मला फार आवडतात, फोडी आणि रस काढण्यापेक्षा. आणि त्यातल्या त्या दशहरी आंबे जे आहेत हे अतिशय सुंदर लागतात. हापूसपेक्षा मला दशहरी आंबे आवडतात. ते चोकून छान खाता येतात. हापूसचे इतके चांगले चोकून नाही खाता येत. हे आंबे असे लंबट असतात आणि हे असे छान मऊ मऊ करून घ्यायचं, सगळा त्याचा रस काढायचा. आणि हे आंबे खायला मोठी मजा येते. 2-4-5 मंडळी बसावी, मध्ये एक मोठा ढीग ठेवावा आंब्याचा. कोकणात आम्ही हे करायचो. आमच्या शेतीवर आम्ही जेव्हा जायचो तेव्हा हे सगळे प्रयोग आम्ही केले आणि लहानपणापासून ही आंबे चोकून खायची जास्ती मला आवड आहे. तर आता हा आंबा घेतला. आता पहा, हा छान दशहरी आंबा, पिवळा धमक्क, अतिशय गोड असणारी ही जात आहे. ह्याच्यात 2 प्रकार येतात. हा एकदम पिवळा असणारे जे येतात आणि दुसरे असे थोडे हिरवे असतात, तेही गोड असतात. पण ते हिरव्या गोड ह्याच्यापेक्षा हे पिवळे जे आंबे आहेत दशहरी, हे जास्ती गोड आणि सुंदर असतात. ह्याचा दरही जास्ती असतो. तर आता हा आपण आंबा घेतला, ह्याला मचळणे म्हणतात. हा मचूळ असा म्हणजे मळणे, हा असा बारीक बारीक आपण केला. हा असा सगळीकडून दाबून घेतला, अशा वरपर्यंत दाबायचा, असा पूर्ण असा मऊ करायचा. ह्या पायातला आतला सगळा रस आपल्याला सुटला पाहिजे छान. हे असं छान बघा, हे मज्जा येते हो ह्याच्यामध्ये. हा आता आपण छान घेतला, छान मऊ करून घेतला. आता हे वरचं जे टोक असतं, इथं चीक असतो, हा चीक काढावा लागतो. हे मधलं वरचं हे काढून घ्यायचं. हे पहा, हे काढलं. हा आणि ह्यातला थोडासा चीक हा असा काढून घ्यायचा. आणि हा आता आंबा मस्त असा तोंडाला लावायचा. हा 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 अहो, काय स्वर्गाचं असतं. इतके गोड आंबे मिळणं फार कठीण आहे, पण आज इतके छान मिळाले आणि हे तुम्हाला दाखवायची मला इच्छा झाली. मी नेहमी आनंद गोळा करण्याचा सारखा जन्मभर प्रयत्न केला आणि इतक्या वेगवेगळ्या विविध छोट्या छोट्या गोष्टीतून हा आनंद मिळतो आणि जीवन त्यामुळे कृतार्थ तृप्त असते. कसली इच्छा राहत नाही. अमुक खायचं आहे का, मी पटकन करून खातो. आता हे पहा, हा हा, तुम्ही खरं खाऊन बघा. ज्यांना आवड नसेल त्यांनी हे करून घ्यावं. वा, इतका रस असतो या आंब्यामध्ये. आपण रस जो बाहेर काढतो त्यापेक्षा हा डायरेक्ट पोटात जातो. मला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर किती आनंद आणि समाधान आहे. आता असा ह्याचा बद्ध झाला की मग ही कोय अशी बाहेर काढायची. हे पहा, आणि आता कोय खाणार आपण. हे कोय खाण्यामध्ये दातालाही छान व्यायाम होतो बरं. वा वा, खरंच हा तुम्ही करून बघा. भरपूर रस आहे या आंब्याला. आता ही कोय खाल्ली आपण. हे पहा, आम्ही पहिले खाल्लेले आहेत. खूप आवडतात मला. एका वेळी मी 4-5 तरी आंबे खातो. आणि मग ही अशी जी हे आहे, ही अशी मध्ये घडी करायची आणि हे असं खालपासून असं दाबत दाबत वर यायचं. वा, छानपैकी. आता हा आपण आतला सगळा रस संपवलेला आहे. आता काहीही शिल्लक नाही, नुसतं पोलपट शिल्लक आहे. वरचं साल हे टाकून दिलं
आणि पुढच्या आंब्याला हात लावला. हे खाण्यात जी मजा आहे, चार चौघं बसा, मध्ये छान एक टोपली ठेवा, त्या टोपलीत डझन 2 डझन आंबे ठेवा आणि उरपा मस्त आंबे. जरूर करून बघा.